नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावरील वाद चिघळा. परित्याग ग्रामस्थांच्या वतीनं 30 मार्चला कोल्हापुरात भव्य मोर्चा. ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणार न्यायाची दाद. आज रंगभूमी दिनी केशवराव भोसले नाट्यगृहाची महापौरांकडून पाहणी. येत्या महिनाभरात काम पूर्ण करण्याचं आश्वासन. अपूर्ण कामामुळे रंगभूमी दिन साध्या पद्धतीने झाला साजरा. मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस कागलमध्ये उत्साहात साजरा. विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची रेलचेल. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावर भक्तांवर झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले. पन्हाळा तालुक्यातील परित्याग गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या सोमवारी 30 तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढणार आहे. यावेळी भक्तांवर विनाकारण अमानुष मारहाण आणि खोट्या बदनामीचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितला जाणार आहे. याबाबतचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला असून सरपंच मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. येणाऱ्या सोमवारी 30 तारखेला माननीय जिल्हाधिकारी सो यांच्याकडे आमच्या सर्व गावचे रहिवासी ग्रामस्थ तसेच ज्या आमच्या भोगावती खोऱ्यातील पंचकृषीतील सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी तसेच ज्योतिबावरचे भाविक या झालेल्या घटनेचा निपक्षपाती चौकशी करणे तसेच या ज्योतिबा मंदिरावर जे काही पुजारी नेमलेले आहेत या पुजाऱ्यांच्या मुजोरीपणाच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी किंवा तिथे शासकीय पुजारी नेमण्याच्या यावे अशा मागणीचं निवेदन देण्यासाठी आम्ही सोमवारी मोर्चाद्वारे कलेक्टर साहेबांच्याकडे जात आहोत. माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की जे जे कोणी या अवस्थेचे व्यवस्थेचे बळी ठरलेले आहेत, जे भाविक या अत्याचाराचे बळी ठरलेले आहेत, त्यांनी येत्या सोमवारी आमच्या या मोर्चामध्ये सामील होऊन आम्हाला या पुजारी किंवा या मोहिमेला सहकार्य करावं अशी विनंती. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाची आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्तानं महापौर रुपाराणी निकम यांनी पाहणी केली. येत्या महिनाभरात उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी यावेळी सांगितलं. 2024 मधील आगीत नाट्यगृह जळाल्यानंतर सुरू झालेलं काम अद्याप अपूर्ण असून लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आज जागतिक रंगभूमी दिन आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही नटराजाचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आज केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी सुद्धा करण्यात आली. काही त्रुटी आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलं. खरं तर आश्वासित केलं गेलं होतं की आजच्या दिनी सुरू होईल, परंतु तुम्ही पाहत आहात की केशवराव नाट्यगृह हे छोटं नाही, थोडंसं मोठ्या प्रमाणातलं हे काम आहे, ऐतिहासिक लेवलचं काम आहे आणि त्या चांगल्या पद्धतीनं व्हावं या अनुषंगाने थोडासा लेट होत आहे. परंतु ॲज अर्ली ॲज पॉसिबल मी आदेशही सगळ्यांना दिलेले आहेत की चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट असं केशवराव नाट्यगृह पुन्हा उभा राहावं. या दरम्यान 27 मार्च रोजी साजरा होणारा जागतिक रंगभूमी दिन यंदा अपूर्ण रंगमंचावरच साजरा करावा लागला. तरीही सध्या काम समाधानकारक पद्धतीने सुरू असून पूर्वीप्रमाणेच नाट्यगृह लवकरच उभे राहील अशी आशा रंगकर्मींनी यावेळी व्यक्त केली. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खरं तर आज सुरू व्हायला पाहिजे होतं आणि तशा पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं पावलं उचलली गेली होती. रंगकर्मींनी तसा पाठपुरावा घेतला होता, पण दुर्दैवानं खरं तर शेवटच्या टप्प्यातली कामं ही क्लिष्ट असतात. साऊंड, लाईट, सगळ्याच टेक्निकल फरशा असतील, स्टेजचं वर्किंग असेल, ते क्लिष्ट काम आहे आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे. 27 तारखेला नाही झालं तर पुढच्या महिन्याभरात होईल. आत्ता जे काम सुरू आहे ते समाधानकारक सुरू आहे. आपण दिलेल्या सूचना फार गंभीरपूर्वक घेतल्या जात आहेत आणि तसे बदल प्रशासनाकडून केले जात आहेत आणि हे शाहू महाराजांनी बांधलेलं नाट्यगृह पुन्हा दिमाखात 1 महिन्यात पूर्ण उभं राहील. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट सामान्य नागरिकांना बसू लागलाय. देशात गॅस टंचाई गंभीर बनली असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले. गॅस पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले असून व्यावसायिक गॅस पुरवठ्यालाही काही प्रमाणात बंद करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आता मोठा निर्णय घेत केंद्राकडून तब्बल 37,44,000 लिटर केरोसिनची मंजुरी मिळवली आहे. राज्यातील शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 3 लिटर केरोसिन दिलं जाणार आहे. गॅस टंचाईमुळे नागरिकांना पुन्हा स्टोककडे वळावे लागले असून या निर्णयामुळे काही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस
कागल शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांनी हा विशेष दिवस ठरला. रामनवमीचा औचित्य साधत श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली, तर गैबी चौकात महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या सर्व उपक्रमामुळे कागल शहरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. कागल येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमी उत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा विधिवत पार पडला. महिलांच्या पळना गायनानं वातावरण भारावून गेलं होतं. त्या दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाआरतीसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भरतनाट्यम आणि कथक नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. श्रीराम जय राम जय जय राम असा अखंड नामजप आणि प्रभू रामचंद्र महाराज की जयच्या घोषणेनं भारावलेल्या आनंदमयी वातावरणात गुरुवारी रात्री प्रभू श्रीरामांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्त छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट व अंबाबाई मंदिरातील श्रीराम मंदिर आयोजित रथोत्सवात 400 वर रामभक्त सहभागी होते. बँडच्या ठेक्यावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत 2.5 तासाहून अधिक काळ सुरू राहिलेल्या रथोत्सवाचा सारा मार्ग श्रीराम होऊन गेला होता. रथाच्या स्वागतासाठी भाविक व मंडळांनी मार्गात फुले, रांगोळ्यांच्या बनवलेल्या पायघड्यामुळे भाविकांमध्ये प्रसन्नता पसरली होती. कासारवाडी येथे श्रीराम स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषात सामुदायिक नामस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जय जय स्वामी समर्थांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तमय झाला होता. संदीप शिवाजी चेचरे व स्वर स्वामी भक्त मंडळ कासारवाडी यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गुरुमाऊली ओंकार नवलिहाळकर महाराज यांनी आपल्या प्रवचनातून स्वामी समर्थांची सेवा आणि भक्ती केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतात असे प्रतिपादन केलं. तसेच स्वामी समर्थांचे विचार आणि आचार यांचं महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिलं. कासारवाडीत श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्यात भाविकांनी जय जय स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप करत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. करवीर तालुक्यातल्या देवाळा येथील अंबाबाई आंबील यात्रेनिमित्त गावातून देवीचे भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी गावातील माहेरवासियांच्या वतीनं पुरणपोळी, वडी, भाकरी आणि घुगऱ्या यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालं होतं. देवाळे गावासह आसपासच्या गावांमधील भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर या त्याच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी अशा नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.